पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी सायंकाळी 6:30च्या सुमारास घराबाहेर केक आणण्यासाठी गेली, परंतु तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली। या घटनेत तिचा जागेवरच मृत्यू झाला। शिवप्रिया योगेश शेलार वय वर्ष 32 असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचं नाव आहे। तर या अपघातात पती योगेश शांताराम शेलार वय वर्ष 35 आणि मुलगी श्रेया योगेश शेलार वय वर्ष 9 अशी नावे आहेत। योगेश शेलार हे गावातील विशाखा कंपनीमध्ये कामगार आहेत। त्यांचा वाढदिवस काल होता। या निमित्त शिवप्रिया यांनी पारगाववरून योगेश सोबत येताना केक आणला होता। टेम्पो देलवडीवरून पारगावच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता। यावेळी पारगाववरून देलवडीकडे दुचाकीवर योगेश शेलार, मुलगी श्रेया आणि पत्नी शिवप्रिया हे येत होते। यावेळी भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली। यामध्ये दुचाकी 100 फूट फरफटत गेली। यानंतर शिवप्रिया यांच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने त्यांना तात्काळ केडगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। त्याच दरम्यान शिवप्रिया यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केलं होतं। योगेश यांना किरकोळ मार लागला असून मुलगी श्रेया हिच्यावरती खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। अपघातात योगेश यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे। अपघातात टेम्पो ड्रायव्हरने व क्लीनरने पलायन केले आहे। दरम्यान शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता शोकाकुल वातावरणात शिवप्रिया यांच्यावरती देलवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। शिवप्रिया यांच्या पाठीमागे पती योगेश शेलार, सासू व 6 वर्षांचा चिमुकला श्रेयश व मुलगी श्रेया असा परिवार आहे। या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।